तिरुवनंतपुरम जी केरळाची कॅपिटल आहे ती आहे किती, अरे 1,500 किलोमीटरवरती आहे. ओके, जर उद्या एक्सप्रेस हायवे बनला ज्याच्यावरती आपल्याला 100च्या स्पीडने गाडी नेता आली, म्हणजे आपल्याकडे काय ते आता रिस्ट्रिक्शन्स वगैरे आहेत स्पीडचे वगैरे, आणि रोड क्वालिटी तेवढी चांगली नसते एक्सप्रेस हायवेची, पण मला माहिती आहे त्याच्यामध्ये पण बरेच प्रॉब्लेम आहेत. पण जर तुम्ही US ला गेलात, चायनाला गेलात, अरे म्हणजे 120 किलोमीटर 150 किलोमीटरचा ॲव्हरेज स्पीड एक्सप्रेस हायवेवरती. दुबईला गेलात तरी तो ॲव्हरेज स्पीड आहे. ओके, जर 100च्या स्पीडने किंवा 120च्या स्पीडने जर उद्या माल वाहतूक होते आहे, उद्या आपण बोलतोय अरे उद्या टेस्ला येते आहे, BYD येते आहे इंडियामध्ये, तर ते काय आहेत, ऑटोमेशन कार आहेत. त्या ऑटोमेशन कार या 4 लेन हायवेवरती चालणार आहेत का? मध्ये गाईगुरं येणार आहेत, माणसं येतील, कोणी येतील, त्याच्यावरती त्या ऑटोमेशन कार चालणार आहेत का? आपण एक्सपेक्ट तर करतो की आपल्याला चंद्र आणि सूर्य पाहिजेत. ओके, पण अरे यार त्याच्यासाठी मग तसे रस्ते पण पाहिजेत ना. आपल्या जो 4 लेन हायवे आहे ना, किंवा कोस्टल हायवे म्हणा, किंवा आपला मुंबई गोवा हायवे म्हणून ना, याच्यावरती कधीच ऑटोमेटेड कार चालू शकणारच नाही. त्यासाठी तुम्हाला एक्सप्रेस हायवे हवा. आणि मी म्हणतोय की बघा, मी कोकणी आहे, मी मुंबईकर आहे, हे सगळं मान्य आहे, मी महाराष्ट्रीयन आहे, पण त्याच्या पुढे जाऊन पण मी भारतीय आहे. ओके, सो मी याचा नेहमीच विचार करतो की यार का, म्हणजे उद्या जर 1500 किलोमीटरवरती केरळाचं कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम, त्याच्या अलीकडे कोची आहे, त्याच्या आधी कर्नाटकामध्ये मँगलोर आहे, उडुपी आहे, गोवा आहे, आणि मग कोकणातल्या ज्या सिटीज आहेत या सगळ्यांना जोडणारा एक मोठा हायवे झाला पाहिजे जो कोस्टल एक्सप्रेसवे असेल, आणि मुंबईपासून तिरुवनंतपुरमला पण 12 ते 15 तासात जाता आलं पाहिजे. आणि त्यावेळी जेव्हा ते व्हायला लागेल, ओके, त्यावेळी मग आपण एक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवू. ओके, आणि त्याच वेळी ना लोकांना जॉब्स क्रिएट होतील. नाहीतर मग रडत बसा ओके की बाबा जॉब नाही, आम्ही आज पण 10-15 हजारावरतीच काम करतोय, आमचं पर कॅपिटा इन्कम वाढत नाही आहे. ओके, रोड्सला जो माणूस शिव्या घालतो ना, त्यासारखा पापी माणूस नाही मला असं वाटतं भारतामध्येच काय कुठच्याही जगामध्ये. कारण रोड हे प्रगती घेऊन येतात, आणि जर तुम्हाला प्रगती हवी असेल तर रोडच, बाकी एन्व्हायरमेंटल इश्यूज आहे, निसर्गाची हानी होणार आहे का याच्याबद्दल मी बोलेन. कारण कसं आहे की लोकांना बोलायला बरंच काय काय वाटायला लागतं, पण आज लोक चायनाचे एक्झाम्पल देतील. आज चायनामध्ये बघा कसा मस्तपैकी जो एअर इंडेक्स आहे तो किती लो आहे, आणि भारतामध्ये किती वर्स्ट आहे. हे 10-15 वर्षापूर्वी तुम्ही गेला असतात ना, तर बीजिंगमध्ये पण भारतासारखीच अवस्था होती. कारण जेव्हा एखादा देश ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जात असतो, जेव्हा त्याचं एक अर्बनायझेशन होत असतं, ओके, जेव्हा तिथे डेव्हलपमेंट होत असते तेव्हा तिथे पोल्युशन होणार. ओके, तुमचं एअर क्वालिटी इंडेक्स डाऊन जाणार. पण जेव्हा तो प्रगती करेल, जेव्हा त्याचं पर कॅपिटा इन्कम वाढेल, ओके, जेव्हा सरकारकडे त्यांच्या ज्या लोकल म्युन्सिपालिटीजकडे पैसा येईल, सो त्यावेळी ते पैसे स्पेंड करतील ना. आजही आपला जो मेजर गव्हर्नमेंटचा पैसा आहे तर तो कशावरती जातो? फ्रीचं अन्नधान्य द्यायला, मेडिकल फॅसिलिटीज द्यायला, किंवा एक बेसिक ट्रान्सफर करायला. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.